जळगाव जामोद तालुक्यातील आसलगावचा आठवडी बाजार हा पंचक्रोशीतील एक महत्त्वाचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच आसलगावच्या आठवडी बाजारात सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बांधवांची खूप मोठी गर्दी असते। नुकत्याच 11 मार्च रोजी पार पडलेल्या आसलगावच्या आठवडी बाजारात आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। आदिवासी बांधवांमध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। 13 मार्च रोजी होळी सण साजरा होणार असल्याने आदिवासी सातपुड्यातील आदिवासी बांधव परिसरातील आठवडी बाजारामध्ये सहकुटुंबासह उपस्थित राहून बाजारात रंगांची उधळण करतात। होळीपूर्वीचे आठवडी बाजार भोंगरिया नावाने ओळखला जातो। होळीच्या अगोदर या बाजाराला खूप महत्त्व असतं। जळगाव जामोद तालुका परिसर व पंचक्रोशीतील आदिवासी जीवनाचा सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। भोंगरिया बाजाराची परंपरा होळीच्या काही दिवस अगोदरच सुरू होते। जळगाव जामोद तालुक्याला मध्य प्रदेश सीमा अगदी जवळ लागून असल्याने तेथून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव आसलगाव बाजारात दाखल होतात व एकत्र येतात। या निमित्ताने बाजारातील व्यापारी वर्ग सुद्धा विविध खाद्यपदार्थ व कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आसलगाव बाजारात थाटतात। या बाजारातील प्रसिद्ध असलेली पुरी भाजी, खेळणी, फुटाणे, डाळ्या व गुळाची लेवडी, पेंड खजूर यासह विविध खाद्यपदार्थांची बाजारात मोठ्या प्रमाणात रेलसेल होती। आदिवासी बांधव भोंगरिया बाजारात गुलाल उधळणे, रंग लावणे, पारंपरिक आदिवासी गाण्यांवर नृत्य सादर करत असल्याने बाजारात एक प्रकारची वेगळीच रंगत येते। त्याचसोबत बाजारात आलेले आदिवासी तरुण व तरुणी हे एकमेकांना पसंत करून लग्न सुद्धा करतात। त्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या भोंगरिया बाजारांना आदिवासी जीवनामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, आसलगाव बाजार।